आणि असं ज्ञान आज पाहिजे की असं मागणार तर आतापर्यंत कोणी आलं नाही. ओम भिक्षान मेदी ही ठीक आहे. भगवान दत्तात्रय भिक्षा मागायचे दर दुपारी 12 वाजता. ओम भिक्षान मेदी ही नरसिंहवाड्याला आत्ताची घटना आहे. नरसिंहवाड्याला भिक्षा मागितली तर ज्या बायांनी 4 दिवस बाजूला बसतात, विशेषतः ब्राह्मण समाजाचे होते. शांत बसून आपण सर्व इंद्रियाचे कान करून बाबाची गोड वाणी ऐकायची अशा सर्वांच्या चरणी नम्र प्रार्थना, नम्र विनंती. धन्यवाद. जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. आम्ही जात नाही, बाबांच्या शब्दातूनच आम्ही पुढे चालतो. म्हणून आज एवढं मोठं कार्य प्रत्येक संत करतात केवळ बाबाजींचं. आज जवळजवळ 40-45 वर्ष झाले अन्न माहीत नाही आहे. बाबाजींची त्रिकाल संध्या कधी टळली नाही. बाबाजींचा नियम पात्र तुम्ही या कधी या. रात्री 9-10 वाजता स्नान झालं तरी बाबाजी 11 ते 12 वाजेपर्यंत जप चालू असतो. पहाटे जर तुम्ही आला तर विधी चालू असते आणि पहाटे परत 2 ते 5 हजार जप बाबांचं सकाळचं सुद्धा होतो. आणि एवढं ज्ञान आम्ही तर दर्शितं येनं तस्मै श्री गुरुवे नमः. श्री राष्ट्र संत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादानं आज या ठिकाणी आपण कशासाठी एकत्रित आलो आहोत आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आज आपल्या आवडत्या परमश्रद्धे स्वामी माधवगिरी बाबा यांचा अवतरण दिन. 3 जण जन्माला येत असतात. एक वर्ग असा आहे ज्याला आणावं लागतं, दुसरा वर्ग आहे ज्याला यावं लागतं, तिसरा वर्ग जो असा आहे त्याला तो भक्ती मार्ग चालवण्यासाठी पुढे संत निळोबाराय जन्माला आले. जो राजमार्ग निळोबाने चालवला तोच राजमार्ग पुढे चालवण्यासाठी संत बहिणाबाई जन्माला आल्या. जो राजमार्ग आद्य गुरु शंकराचार्य यांनी चालवला तो राजमार्ग चालवण्यासाठी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी जन्माला आले. आणि जो मार्ग राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांनी चालवला तोच राजमार्ग किंवा भक्ती मार्ग चालवण्यासाठी आपल्या सर्वांचे आवडते श्रद्धास्थान परम श्रद्धे स्वामी माधवगिरी बाबा जन्माला आले. आमच्या जालना भागात असो, कोकण भागात